नमस्कार. आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. रसिक हो, महाराष्ट्राला ज्यांचा वरद हस्त लाभला ते म्हणजे छत्रपती शिवराय, ज्यांच्या शूरतेनं ही भूमी पावन झाली आणि ज्यांच्या दैवत्वाने संपूर्ण भारत देशाला एक अजोड अशी शूरतेची मालिका मिळाली. त्या देवासमान छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक ज्या ठिकाणी झाला तो म्हणजे रायगड. स्वराज्याची मुहूर्तबेड ह्याच ठिकाणी रोवली गेली आणि ह्याच ठिकाणी श्री गणेशाच्या कृपेने शिवरायांना छत्रपती हे बिरुद मिळालं. अशाच ह्या रायगडच्या जिल्ह्यामध्ये श्री गणेशाची स्थानं किती आहेत ह्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत. चला सुरुवात करूयात रायगड जिल्ह्यातील गणेश स्थानांना. यातील पहिलं स्थान आहे श्री सिद्धिविनायक पंचायतन अलिबाग किल्ला अलिबाग. आंग्रे कुळातील पापभिरू आणि धार्मिक गणल्या गेलेल्या थोरल्या राघोजी आंग्रे यांनी श्री गणेश मंदिर बांधण्याचा संकल्प सोडून 1769 दरम्यान हे मंदिर बांधलं. श्री सिद्धिविनायकाच्या डाव्या हातामध्ये मोदक पात्र तर खालच्या उजव्या हातात जपमाळ आहे. अर्ध पद्मासनामध्ये बसलेल्या मंगल मूर्तींवर नाग यज्ञोपवीत आहे. वरच्या डाव्या हातात परशु तर उजव्या हातामध्ये कमल पुष्प आहे. दोन्ही बाजूला उभ्या सिद्धी बुद्धी चौऱ्या ढाळीत आहेत. ही संगमरवरी मूर्ती उजव्या सोंडेची आहे. श्री मूर्तीच्या उजव्या बाजूला श्री भोले शिवसांबची अर्ध पद्मासनात बसलेली मूर्ती आहे, तर डाव्या बाजूला श्री विष्णू उभे आहेत. मागच्या आणि उजव्या अंगाला श्री सूर्य आणि डाव्या बाजूला माता श्री पार्वती महिषासुर मर्दिनी रूपात उभी दिसते. श्री सिद्धी विनायक आंग्रेकालीन ब्राह्मणआळी अलिबाग. श्री सिद्धी विनायकाची ही मूर्ती पेशवेकालीन धाटणीची आहे. या श्रींची स्थापना इसवी सन 1837 मध्ये अलिबाग या ठिकाणी ब्राह्मणआळीत झाली. दगडी शिळेवर स्थापिलेली ही कमल चक्राधिष्ठित मूर्ती संगमरवरी उजव्या सोंडेची आहे. या ठिकाणी श्रींनी पद्मासन घातलेले आहे. सोबत रिद्धी सिद्धी पायाशी मूषक वाहन आहे. फार पूर्वी जोशी कुटुंबियांच्या खासगी मालकीचे असलेले हे मंदिर आता सार्वजनिक ट्रस्टच्या हाती आहे. श्रीराम सिद्धी विनायक कनकेश्वर तालुका अलिबाग. परशुरामाने लंबोदरानंद स्वामी यांना सुमारे 250 वर्षांपूर्वी श्री लक्ष्मी गणेशाची तपश्चर्या करण्यास अलिबाग जवळचे कणकेश्वर हे स्थान सुचवले. त्याच वेळी श्री परशुरामांनी पिवळसर रंगाची संगमरवरी पाषाणाची श्री लक्ष्मी गणेशाजवळ रिद्धी सिद्धी आणि लक्ष लाभ ही बाळ असलेली सुंदरशी लहान कोरीव मूर्ती त्यांना दिली. मात्र या मूर्तीचा उपयोग केवळ ध्यानधारणेस करावा, तिची पूजा करू नये असं सांगितलं. या डोंगराचा आकार कूर्माकृती असून ते तपश्चर्येसाठी उपयोगी मानले जाते. पुढे स्वामी समाधिस्थ झाल्यावर त्यांचे स्नेही बापट यांनी झालेल्या दृष्टांताप्रमाणे बडोद्याहून श्रीमंत मैराळ यांना ही मूर्ती कनकेश्वर या ठिकाणी आणून दिली. सिद्धी विनायकाचं देऊळ पश्चिमाभिमुख आहे. गजाननाच्या मूर्ती शेजारी दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी यांच्या पांढऱ्या संगमरवरी पाषाणाच्या मूर्ती आहेत. त्यांची उंची 90 सेंटीमीटर असावी. मंदिरातून बाहेर पडल्यावर गणपती समोर गणपतीच्या उंदराचे एक लहान छानसं मंदिर दिसतं. पुढील गणेश आहेत श्री गणपती देवालय अलिबाग. अलिबाग मध्ये बस स्टँड जवळ एक सिद्धी विनायकाचं मंदिर आहे. त्याचप्रमाणे कामत आळीमध्ये देखील श्री सिद्धी विनायक मंदिर आहे. परंतु ही दोन्ही देवालय इतिहासकालीन नसून अलीकडच्या काळातली मानली जातात. श्री मुख्य मुखरीचे गणपती देवस्थान चौल तालुका अलिबाग. महाराष्ट्रातल्या अतिप्राचीन गावांमध्ये चौल प्रांताचा उल्लेख आहे. एका मुक्षे नावाच्या माणसाचं गलबत समुद्रात बुडत असताना श्री गणेशाची कृपा होऊन गलबत सुखरूप किनाऱ्याला लागलं. त्यांनी चौल या ठिकाणी मंदिराचा जीर्णोद्धार केला. मुक्षेचा मुखरी अपभ्रंश होऊन कालांतरानं हे मंदिर त्याच्याच नावानं प्रसिद्ध झालं. अलीकडे मुखरीचा अर्थ मुख्य असा लावून मुख्य गणपती देवस्थान असं संबोधन या मंदिराला लाभलं. या मंदिराची लिखित स्वरूपाची कागदोपत्री नोंद 13 सप्टेंबर 1758 सालची आहे. श्री गणेशाची मूर्ती उग्र असून शेंदूर लावल्यानं नेमकं स्वरूप लक्षात येत नाही. जवळच बीबी गावात प्राचीन सिद्धी विनायकाचं मंदिर आहे. श्री वक्रतुंड आवास जिल्हा रायगड.
अभिजित नावाच्या राजानं पुत्रप्राप्तीसाठी श्री कनकेश्वराची उपासना केली. या उपासनेनं श्री शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्याला वक्रतुंड मंत्राचा उपदेश केला. राजानी तो मंत्र सिद्ध केला असता भगवान श्री वक्रतुंड प्रकट झाले आणि त्यांनी त्याला पुत्र प्राप्तीचा वर दिला. राजाच्या प्रार्थनेप्रमाणे श्री वक्रतुंड आवासात येऊन राहिले. आवास म्हणजे देवाचं वसती स्थान. ही मूर्ती स्वयंभू असून समुद्राकाठच्या केतकी वनात गावकऱ्यांना आढळली असं म्हणतात. या मूर्तीचा पृष्ठभाग पश्चिमेकडे, हृदयाचा भाग आणि आसन पूर्वेकडे असून मुख उत्तरेकडे वळलेला आहे. सोंडेचा आकार अगदी ओंकारासारखा असून उजवा हात वक्षस्थलावर तिरकस आहे. मूर्तीची उंची सुमारे 50 सेंटीमीटर आणि रुंदी 38 सेंटीमीटर याप्रमाणे दिसून येते आणि बैठकीच्या दगडाची लांबी 1.8 बाय 1.2 बाय 0.45 मीटर आहे. श्री विक्रम विनायक मंदिर, साळाव, तालुका रोहा. अलिबाग रेवदंडा मुरुड जंजिरा मार्गावर रेवदंडा खाडी किनारी असलेल्या साळाव गावी 1997 मध्ये विक्रम इस्पात हा लोह शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारला गेला. या प्रकल्पातर्फे हे मंदिर प्रत्यक्ष प्रकल्प आणि विक्रमबाग वसाहतीच्या मध्यभागी असलेल्या डोंगर टेकडीवर उभारण्यात आलं. राजस्थान, गुजरात या ठिकाणाहून आणलेल्या खास संगमरवरी दगडांपासून या मंदिराचं बांधकाम केलं आहे. मुख्य गाभाऱ्यामध्ये श्री विक्रम विनायकाची भव्य मूर्ती असून शेजारी रिद्धी सिद्धी, शंकर, पार्वती, दुर्गा माता, सूर्य देवता आणि राधाकृष्ण देवता यांच्या मूर्ती आहेत. उंच सुळक्यासारख्या पांढऱ्या शुभ्र संगमरवरी कळसामुळे मंदिर शोभून दिसतं. बल्लाळ सिद्धी विनायक, नागाव, अलिबाग. शके 1768च्या फाल्गुन या महिन्यात बडोदे या ठिकाणी गणेश भक्त गोपाळराव मैराळ यांनी नागाव मधील खालच्या आळीतील आठवले यांच्या जागेत या गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली. प्रस्तुत मूर्ती बडोद्याहून नागाव पर्यंत पायी सोहळ्यानं आणण्यात आली आहे. दिनकर बल्लाळ आठवले यांनी श्रींची प्राण प्रतिष्ठा शुक्रवार चैत्र शुद्ध 4 शके 1769 या दिवशी केली. सन 1929 मध्ये मंदिराचा जीर्णोद्धार केला. मूर्ती उजव्या सोंडेची रिद्धी सिद्धी सहित आहे. सन 1945 मध्ये श्री बल्लाळेश्वर देवस्थान या नावानं विश्वस्त निधी स्थापन केला. श्री गणपती मंदिर, वळवली, तालुका अलिबाग. ग्रामस्थांनी 1989 मध्ये हे मंदिर बांधलं. श्री गणपती, अलिबाग. ही संगमरवरी मूर्ती असून अतिशय सुंदर आहे. श्रींची मूर्ती कमळावर बसलेली असून उजव्या हातात माळ आणि इतर हातांमध्ये पाश, अंकुश आणि मोदक पात्र दिसतं. श्री दुर्गा बल्लाळेश्वर, वरसई, तालुका पेण. हा गणपती वैद्यांचा गणपती म्हणून सुद्धा ओळखला जातो. पूर्वी याला वरच्या आळीचा किंवा खोतांचा गणपती असंही म्हणायचे. हापशांच्या त्रासाला कंटाळून काही चित्पावन ब्राह्मण कुटुंबियांनी स्थलांतरित होऊन पेण जवळील वरसई या ठिकाणी बाळगंगा नदीच्या दक्षिणेकडील काठावर वस्ती केली. वैद्य कुटुंबातल्या कर्तबगार पुरुषानं श्री गणेशाचं मंदिर बांधलं. बाळाजी विश्वनाथांची मुंज वैद्यांच्या गणपती मंदिरात पार पडली. या बाळाजी विश्वनाथांनी सातारा छत्रपतींकडून स्वकर्तृत्वानं आणि श्रींच्या कृपेनं मिळवलेले पेशवेपद ह्यांच्या घराण्यानं जवळपास 89 वर्ष राखलं. हा गणपती 350 वर्षाहून अधिक जुना आहे. सन 1805 च्या नोंदीनुसार हा गणपती तत्पूर्वी काही वर्ष खोपोलीत होता. वरसई जवळच साकसई म्हणजे साक्षी आणि माणिकगड हे 2 किल्ले असल्यामुळे ब्रिटिशांच्या तैनाती फौजेची संभाव्य धामधूम लक्षात घेऊन वैद्यांनी सावधगिरी पाळली असावी. मूर्तीची उंची 60 सेंटीमीटर आहे. या मूर्तीपासून जवळच देवीची मूर्ती उभी आहे. यामुळेच या क्षेत्राला श्री दुर्गा बल्लाळेश्वर असंही म्हणतात. वरसई पेण पासून 14 किलोमीटर या ठिकाणी श्री वैजनाथ देवस्थान प्रसिद्ध आहे. गावात मोकाशींचा, करवेंचा गणपती आणि बाळगंगा नदीजवळ जोशांचा गणपती आहे. दोन्हीही गणपती 1849 पासूनचे आहेत. स्वयंभू गणपती, गणपतीवाडी, पोस्ट आंबेघर, तालुका पेण.
पेण पासून अवघ्या 2 किलोमीटरवर भोगावती नदीवरील पुलावर लगेचच स्वयंभू गणेशाचं गणपतीवाडी हे गाव आहे. त्या ठिकाणी एका शेतकऱ्याला शेत नांगरत असताना ही मूर्ती सापडली. साधारणतः 100 वर्षांपूर्वीचा हा चमत्कार असावा. 2 फुटांची चतुर्भुज मूर्ती स्वयंभू उत्पन्न झाल्यानं या ठिकाणी या स्थानाला स्वयंभू गणेश असं नाव पडलं. तर परिसराला गणपतीवाडी असं म्हणतात. 60 सेंटीमीटर जाडीच्या पाषाणावर कोरलेली ही मूर्ती आहे. पोटाकडील बरगड्यांची बाजू कमालीची बारीक आहे. पुढील गणेश आहेत चावडीवरचा श्री गणपती, चावडी नाका, पेण. पेणच्या चावडी नाक्यावरील श्री गणपती देवस्थान हे 20व्या शतकाच्या पूर्वार्धात सुमारे 150 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेलं आहे. याला पूर्वी चिमण्या गणपती किंवा चिमण साधूचा गणपती असंही म्हणत. 100 वर्षांपूर्वी चिमणाजी रघुनाथ जोशी नावाचे गणेश भक्त होऊन गेले. त्यांनी देह ठेवल्यानंतर त्यांचे बंधू कृष्णाजी रघुनाथ जोशी यांनी मठीत श्री गणेशाची स्थापना केली. या भागात गावचे लोक जमत, चर्चा चालत, त्यामुळे कालांतरानं त्याला चावडीवरचा गणपती असं लोक संबोधू लागले. मूर्ती जुनी असली तरी संगमरवरी आहे आणि मूर्ती उच्चस्थानी बसलेली असून अंगचाच मुकुट दिसून येतो. मागे सुंदरशी महिरप आहे. पेणची 7 गणेश स्थान. पेण हे गाव गणपती आणि इतर मूर्तींसाठी अत्यंत प्रसिद्ध आहे. या गावात लिमयेंचा, दातारांचा, बेलसरेंचा, झिराळ आळीतला, प्रभू आळीतला, कणेकरांचा, कोल्हटकरांचा आणि टेंभेंचा गणपती अशी 7 गणेश मंदिरं आहेत. पुढील गणेश आहेत सिद्धिविनायक, कोपर, पेण. पेण पासून 12 किलोमीटर अंतरावर कोपर गावी 1984 मध्ये महादेव पाटील यांनी संगमरवरी गणेश मूर्तीची स्थापना केली. मंदिर भव्य असून मंदिरात श्री गणेशाच्या सभोवार अष्टविनायकांच्या संगमरवरी मूर्ती असून अतिशय मोठा असा सभा मंडप आहे. पुढील गणेश आहेत श्री गणपती मंदिर, आंबेघर, तालुका पेण. भागेश्वरी नदीच्या काठी हे पुरातन देवस्थान आहे. याला सिद्धिविनायक म्हणतात. पेशव्यांच्या काळापासूनची सनद या ठिकाणी आहे. श्री गणपती मंदिर, आराव, तालुका पेण. हे सातारा जिल्ह्यातून उठून आलेले गाव. या ठिकाणी महादेवाचं जुनं स्थान आहे. श्री गणेशाचे पश्चिमाभिमुख स्थानासमोर 2 दीपमाळ आणि मोठी विहीर दिसून येते. श्री देव गणपती, पेण. 3.6 मीटर बाय 6 मीटरचा सभा मंडप. जमिनी लगत श्री गणपतीची पाषाण मूर्ती, 60 सेंटीमीटर उंच, रंगवलेली, सुंदरशी. डाव्या हाताला दुसरा छोटा गणपती. सभा मंडपाच्या बाहेर लागूनच फक्त मुख असलेली गणेशाची मूर्ती. समोरची नाळी साफ करताना ही सापडली. देव कुटुंब अनेक वर्षांपूर्वी या ठिकाणी आलं. त्याच्या आधी ही मूर्ती या ठिकाणी होती. पूर्वी याला पांडवकरांचा गणपती असं म्हणत. श्री सिद्धिबुद्धी विनायक, विनायक, पोस्ट केगाव, तालुका उरण. हे स्थान राजा हंबीरराज यांच्या काळातील असल्यानं 800 वर्षाहून अधिक जुनं आहे. मोरया यापासून गावाचं नाव विनायक असं पडलं. उरण पासून 2.5 किलोमीटर दूर हे विनायक गाव बसलेलं आहे. काळ्या पाषाणातील ही श्रींची मूर्ती 90 सेंटीमीटर उंच असून सिद्धिबुद्धी 60 सेंटीमीटर उंचीच्या आहेत. मूळ पाषाण 90 सेंटीमीटर उंच तर 75 सेंटीमीटर रुंद आणि 18 सेंटीमीटर जाडीचा आहे. श्री महागणपती, चिरनेर, तालुका उरण, जिल्हा रायगड. पनवेल पेण मार्गावर पनवेल पासून 20 किलोमीटर अंतरावर चिरनेर हे गाव आहे. दक्षिणोत्तर पसरलेल्या सह्याद्री पर्वताच्या रांगेत उत्तर कोकणात कर्नाळा किल्ल्याच्या पश्चिमेला वसलेलं हे एक ऐतिहासिक गाव. सन 1930 मध्ये स्वातंत्र्य आंदोलनाचा एक भाग म्हणून चिरनेर जंगल सत्याग्रह झाला होता. श्रींचं मंदिर पूर्वाभिमुख आणि पेशवेकालीन आहे. पेशव्यांचे सरदार सेनापती फडके हे चिरनेरला आले असताना त्यांच्या स्वप्नात श्री गणेशाची मूर्ती आली. मी तलावातील कातळामध्ये आहे, मला वर काढ असा त्यांना दृष्टांत झाला आणि त्यांनी ही मूर्ती वर काढली. गणेशाची मूर्ती पूर्वाभिमुख
डाव्या सोंडेची 1.8 मीटर उंचीची तर 1 मीटर रुंदीची आहे. हे गणेश स्थान जागृत मानलं जातं. श्रींना कौल लावायची पद्धत आहे. इथं अनेक भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. बाल दिगंबर सिद्धी विनायक, कडाव, तालुका कर्जत. ही मूर्ती फार पुरातन आहे. या मूर्तीची स्थापना कण्व ऋषींनी केली असं मानतात. पण ही मूर्ती सुमारे 300 वर्षांपूर्वी या गावाचे पाटील धुळे यांना शेतात नांगर चालवत असताना मिळाली. नाना फडणवीस यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. श्री मूर्ती एकदंत शूर्पकर्ण ध्यायेत सिद्धिविनायकम या श्लोकात वर्णन केल्याप्रमाणे आहे. मूर्ती दिगंबर असून यज्ञोपवीतधारी आणि उजव्या सोंडेची आहे. हे एक वैशिष्ट्य. दगडाच्या मूर्तीला शेंदूर चर्चिलेला आहे. श्री धुंडी विनायक, श्री क्षेत्र पाली, तालुका सुधागड. रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात पुण्यापासून 115 किलोमीटर आणि खोपोली पासून 25 किलोमीटर अंतरावर अष्टविनायकांपैकी श्री बल्लाळेश्वरांचे दर्शन घेण्यापूर्वी पश्चिमाभिमुख श्री धुंडी विनायकाचं दर्शन घ्यावं लागतं. श्री क्षेत्र पाली या ठिकाणी श्री बल्लाळेश्वर विनायकाच्या अवतरणाच्या आधी भक्त श्रेष्ठ श्री बल्लाळ यांनी ज्या मूर्तीची आराधना केली ते धुंडी विनायक या श्री क्षेत्रावर सर्वाद्य पूजनाचा मान राखून आहेत. श्री धुंडी विनायकाबाबत श्री गणेश पुराणात प्रकरण 7 अध्याय 22 ते 24 यामध्ये श्री क्षेत्र पल्लीपूर तथा पाली याची कथा आहे. 21 गणपतींचे मंदिर, पुई, सिद्धेश्वर, तालुका सुधागड. पूर्वी या गावाचं नाव पुई असं होतं. श्री क्षेत्र बल्लाळेश्वर पाली या स्थानापासून अवघ्या 4 किलोमीटरवर 21 गणपतींचे एक मंदिर आहे. फार जुनं वाटावं अशा पद्धतीचं नागर शैलीतील घर वजा मंदिर आणि या मंदिरातील लांब लचक सिंहासनावर पुराणोक्त 21 श्री गणेशांची प्रतिष्ठापना झाली आहे. 1981 मध्ये सिद्धेश्वर, पुई या जवळच्या 11 गावातील लोकांनी हे मंदिर परत बांधायचं ठरवलं. यावेळी 21 मूर्ती परत बनवून घेतल्या. भारतातील प्रमुख 21 गणपतींच्या या मूर्ती आहेत. जवळच श्री सिद्धेश्वर मंदिर आहे. स्थान अत्यंत निसर्गरम्य असं आहे. रसिक हो, आमच्या या गणेश मालिकेदरम्यान अतिशय दुर्मिळ अशी माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवायचा एक अतिशय प्रामाणिक प्रयत्न करतोय. ही सर्व माहिती CA डॉक्टर दिलीप साठे यांनी संकलित केली आहे. त्यांच्याच पुस्तकावर आधारित आम्ही ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटते हे खाली कमेंट मध्ये नक्की सांगा. आमची ही माहिती जास्तीत जास्त गणेश भक्तांपर्यंत पोहोचवा आणि आमच्या 1021 श्री गणेश दर्शन या चॅनलचा लाभ घ्या. धन्यवाद.